नाव आहे। सगळ्यात महत्त्वाची या क्षणाची बातमी की महाराष्ट्रातून भारती पवार यांचं नाव आहे। माजी मंत्री होत्या, केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून भारती पवार यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्यांचा पराभव झालेला होता 2024च्या निवडणुकीमध्ये। मात्र आता भारती पवार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची। त्याचबरोबर दुसरा विचार जर केला तर श्री शिवप्रकाश जे आहेत त्यांच्याकडे राष्ट्रीय सहमहामंत्री संघटन जे पद आहे ते शिवप्रकाश यांच्याकडे देण्यात आले आहे। मुंबईतला भाजपचा चेहरा म्हणून शिवप्रकाश यांना ओळखलं जातं। दुसरं महत्त्वाचं विनोद तावडे यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी देण्यात आली आहे, ती म्हणजे राष्ट्रीय महामंत्रीपदी जवळपास 8 जणांना नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यातलं एकमेव नाव आहे महाराष्ट्रातलं ते म्हणजे विनोद तावडे। सुनील बन्सल, विप्लव देव, त्याचबरोबर गजेंद्र पटेल, सतीश पुनिया, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांच्यासह विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय महामंत्रीपदाची जी जबाबदारी आहे ती देण्यात आली आहे। त्याचबरोबर इतर जर विचार केला तर राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून पियुष गोयल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। आपल्याला माहिती आहे पियुष गोयल यांच्याकडे सध्या मंत्रीपद आहे। ते मुंबई महाराष्ट्रातून निवडणूक त्यांनी लढवलेली होती। लोकसभा मतदारसंघ त्यांचा मुंबईतला आहे आणि काल आपण माहिती सांगितली होती त्याप्रमाणे काही मंत्र्यांच्यावर देखील पक्षाची जबाबदारी दिली जाणार असं आपण कालच सांगितलेलं होतं। पुढारी न्यूजची बातमी अखेर खरी ठरलेली आहे। त्यामुळे पियुष गोयल जे केंद्रीय वाणिज्य मंत्री सध्या आहेत त्यांचा मंत्रीपद कायम राहणार का हाच मोठा प्रश्न आहे, कारण आता त्यांच्याकडे राष्ट्रीय कोषाध्यक्ष पद जे ते देण्यात आलं। एकमेव हे कोषाध्यक्ष पद आहे आणि जे मोर्चाचे अध्यक्ष जे ते देखील निवडण्यात आले। त्यामध्ये हेमांग जोशी आहेत गुजरातमधले, त्याचबरोबर शिवेश कुमार राम देखील आहेत बिहारमधले आणि इतर राज्यातले देखील आहेत। दुसरं महत्त्वाचं श्रीमती प्रीती गांधी हे एक महाराष्ट्रातलं नाव सध्या पाहायला मिळतंय। सोशल मीडियाचे सहसंयोजक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे प्रीती गांधी यांच्यावर। मात्र महत्त्वाचं हेच आहे पियुष गोयल, विनोद तावडे आणि भारती पवार या पद म्हणून आता भारती पवार या काम पाहणार आहेत। आपण कालच सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या देखील काही नेत्यांवर जबाबदारी जी आहे ती दिली जाऊ शकते आणि त्यानुसार ही जबाबदारी अखेर आता निश्चित करण्यात आलेली आहे। यामध्ये तरुण महिलांना देखील प्राधान्य देण्यात आलं आणि जात आणि राज्य न्याय समतोल जो आहे तो देखील भाजपनं साधायचा प्रयत्न केला आहे। कारण 2027 सालामध्ये आपल्याला माहिती आहे उत्तर प्रदेश, गोव्यासह 5 ते 6 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत। उत्तराखंडचा देखील त्यामध्ये समावेश आहे आणि या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं मोठे फेरबदल जे आहेत नेतृत्वामध्ये, केंद्रीय नेतृत्वामध्ये ते केलेले आहेत। त्यामुळं महत्वाचं हेच आहे की भारती पवार आता जरी खासदार नसल्या तरी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत। त्याचबरोबर विनोद तावडे आणि दुसरं म्हणजे पियुष गोयल या दोन्ही नेत्यांवर देखील जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे प्रीती गांधी, शिवकुमार यांच्यासह महाराष्ट्रातले विनोद तावडे, भारती पवार आणि पियुष गोयल या तिघांच्यावर ही महत्वाची जी जबाबदारी आहे ती आता पक्षानं दिलेली आहे। त्यामुळं महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणायचं झालं तर या तिघांनाही आता या नव्यानं जबाबदारी जी आहे ती देण्यात आल्यामुळं नक्कीच पियुष गोयल यांचं आता मंत्रीपद कायम राहणार का हा खरा प्रश्न आहे। कारण भाजपमध्ये आपल्याला माहिती आहे एकच पद खरं तर एका व्यक्तीला दिलं जात असतं आणि त्यानुसार प्रामुख्याने पियुष गोयल हे वाणिज्य मंत्री असताना देखील त्यांना कोषाध्यक्ष बनवलेलं आहे। त्यामुळे बघावं लागेल भाजप आगामी काळात आता अजून काय निर्णय घेतं ते। हो संदीप, यामध्ये भारती पवार यांचं नाव अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण बघितलं होतं त्यांच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता, मात्र त्यांना आता राष्ट्रीय उपाध्यक्षपद त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। नाही, अगदी बरोबर आहे। प्रामुख्यानं बघायला गेलं तर पुरंदरेश्वरी यांचं नाव आहे, त्याचबरोबर भारती पवार यांचं नाव आहे। म्हणजे 3 ते 4 महिला, मधुचंद्रकर यांचं देखील नाव आहे, पश्चिम बंगालमधल्या प्रामुख्यानं आहेत त्या। रेखा वर्मांचं देखील नाव आहे ज्या उत्तर प्रदेशमधल्या। म्हणजे 5 ते 6 महिलांवर राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जी जबाबदारी आहे ती देण्यात आलेली आहे। भारती पवार ज्यावेळेला 19 ते 24 सालामध्ये निवडून आलेल्या होत्या त्यानंतर कोविडच्या काळामध्ये देखील त्यांनी काम केलेलं होतं, कारण त्यावेळेला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणून भारती पवार यांच्यावर भाजपनं जबाबदारी जी आहे ती दिलेली होती आणि प्रामुख्यानं 24चा जर निकाल पाहिला तर सगळ्या राज्यमंत्र्यांचा पराभव झालेला होता। अपवाद फक्त रामदास आठवले होते, भारती पवार असतील, त्याचबरोबर कपिल पाटील असतील आणि रावसाहेब दानवे असतील। महाराष्ट्रातल्या या 3ही मंत्र्यांचा त्यावेळेला 24च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता आणि भारती पवार पराभूत झाल्यानंतर देखील पक्षामध्ये त्या कार्यरत होत्या। त्यामुळे महत्वाचं हेच आहे की त्यांच्यावर आता ही जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे राष्ट्रीय उपाध्यक्षपद हे मोठं आहे भाजपमध्ये। आपल्याला माहिती आहे देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपला ओळखलं जातं आणि केंद्रीय आरोग्यमंत्री पदावर असताना देखील काश्मीरपासून
पासून कन्याकुमारीपर्यंतच्या सगळ्या राज्यांमध्ये दौरे केलेले होते भारती पवार यांनी. कोविड काळात ते देखील त्यांनी काम केलं होतं आणि त्यामुळेच आता त्यांच्यावर आता पक्षानं ही नवी मोठी जबाबदारी जी आहे ती दिलेली आहे असं म्हणता येईल. आणि प्रामुख्यानं बघायला गेलं तर भाजपकडून महिला असतील, तरुण असतील यांच्या बाबतीतला जो समतोल आहे तो साधला गेलेला आहे असंही म्हणता येईल. दुसरं महत्वाचं राष्ट्रीय कोषाध्यक्ष हे पद देखील भाजपमध्ये महत्वाचं आहे. राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष जे आहेत ते राजेश मंगल यांना करण्यात आलेलं आहे, जे राजस्थानमधून आहेत. मात्र पियुष गोयल यांना महाराष्ट्रातून राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी त्यांची जी निवड आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळं यापूर्वी पियुष गोयल यांनी भाजपमध्ये काम केलेलं आहे. संघापासून त्यांचे एक भाजपचे कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. मात्र महत्वाचं हेच आहे की राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून आता पियुष गोयल काम बघतील. विनोद तावडे यांचं नाव गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या राजकारणात किंवा राष्ट्रीय राजकारणात आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ज्या 19 साली त्यांना उमेदवारी दिली नव्हती त्यांनीच पत्रकार परिषद घेऊन 24 सालची भाजपची निवडणुकीची यादी किंवा उमेदवारांची यादी जाहीर केलेली होती. हा मोठेपणा जो आहे तो भाजपनं विनोद तावडे यांच्या बाबतीत दाखवलेला होता. म्हणजे 19 साली त्यांना उमेदवारी आमदारकीची मिळाली नव्हती आणि खासदारकीची मिळालेली नव्हती. मात्र उमेदवारी यादी जाहीर करायचं जी संधी आहे ती विनोद तावडे यांना दिलेली होती. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की विनोद तावडे हे खासदार झालेले होते. त्यांचं राज्यसभेवर त्यांना नियुक्त करण्यात आलेलं होतं आणि आता त्यांच्यावर राष्ट्रीय महामंत्री ही जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी बिहारचे प्रभारी म्हणून विनोद तावडे यांनी काम पाहिलेलं आहे आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. मात्र मधल्या काळामध्ये ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालेले होते. जरी ते महाराष्ट्राच्या राजकारणात नसले तरी दिल्लीमध्ये त्यांची उठबस जादा झाली होती आणि तिथल्या राजकारणात ते सक्रिय होते. त्यामुळेच त्यांची राष्ट्रीय त्यांचा जो आवाका आहे किंवा त्यांचे जे संबंध आहेत ते पाहून पक्षानं त्यांच्यावर आता राष्ट्रीय महामंत्री ही जबाबदारी जी आहे ती सोपवलेली आहे. स्टुडिओ. हो संदीप, एक महत्वाचं, स्मृती इराणी या भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्त झालेल्या आहेत. महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे स्मृती इराणी आपल्याला पुन्हा एकदा आता सक्रिय होताना बघायला मिळतील. अगदी बरोबर आहे. स्मृती इराणी यांचा देखील पराभव झालेला होता. त्यांचंही नाव राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि प्रामुख्यानं बघायला गेलं तर विनोद तावडे यांच्या आता त्या टीममध्ये असणारे म्हणजे विनोद तावडे देखील राष्ट्रीय महामंत्रीच आहेत. सगळ्यात महत्वाचं राष्ट्रीय महामंत्री संघटन जे आहे ते मात्र BL संतोष यांच्याकडेच ठेवण्यात आलं आहे. म्हणजे यापूर्वी BL संतोष जे आहेत ते त्यांच्याकडेच राष्ट्रीय महामंत्री पद देण्यात आलं आहे. आणि 2 पदं मी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय सहमहामंत्री जे आहेत ते 2 ठेवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये मुंबईतल्या शिवप्रकाश यांचा समावेश आहे आणि चंदीगडमधल्या सौदान सिंह यांचा समावेश आहे. मात्र राष्ट्रीय महामंत्रीपदी जसं विनोद तावडे यांचं नाव आहे तसं आता स्मृती इराणी यांचं नाव आलेलं आहे. मधल्या काळामध्ये स्मृती इराणी या राजकारणापासून अलिप्त होतात काय अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती आणि त्यांचा पराभव झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधून त्यांच्यावर सोशल मीडियावरून देखील मोठी टीका जी आहे ती करण्यात आलेली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यावर ही जबाबदारी भाजपनं दिलेली आहे असं म्हणता येईल. हो स्टुडिओ. नक्कीच संदीप, आपण पुन्हा एकदा ही माहिती सांगूयात आपल्या प्रेक्षकांना. महत्त्वाची आणि मोठी अपडेट, भाजपाच्या गुटातून भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झालेली आहेत. वसुंधरा राजे, राम माधव, भारती पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोद तावडे पुन्हा राष्ट्रीय सरचिटणीस पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. BL संतोष राष्ट्रीय संघटन महामंत्री, महाराष्ट्रातून विनोद तावडे, भारती पवार आणि शिवप्रकाश केंद्रीय कार्यकारिणीमध्ये असतील. तर स्मृती इराणी या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त झालेल्या आहेत. त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढे आपल्याला नेमके काय बदल बघायला मिळतील हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल.